इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनामुळे जळगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी खासगी रुग्णालयातील वैद्यकीय सेवा बंद असून याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसला आहे। कॅन्सरसारख्या गंभीर आजारावरील उपचारासाठी राज्यभरातून जळगावमध्ये येणाऱ्या रुग्णांनाही याचा फटका बसला असून त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून अत्यावश्यक उपचाराची आवश्यकता असलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात येत असल्याची माहिती संबंधित खासगी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे। दरम्यान जोपर्यंत शासनाकडून मागण्यांवर सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत वैद्यकीय सेवा बंद राहणार असून आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने यावेळी दिला आहे। यावेळी IMAचे सचिव पंकज शहा व रुग्ण यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली असून या संदर्भात रुग्ण दिगंबर रावतवार व रुग्णाचे नातेवाईक श्यामकरण चंदानी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। डॉक्टर साहेब, काय सांगणार? आज तुम्ही बंद पुकारलेला आहे। 24 तास पूर्ण राज्यामध्ये दवाखाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। नेमक्या तुमच्या काय मागण्या आहेत? हा निर्णय तर वेदनादायक आहे। आमच्या मागण्या बऱ्याच 1 वर्षापासून आमचा लढा आहे। BHMS जे डॉक्टरांनी 1 वर्षाचा CCMP कोर्स केलेला आहे त्यांना शासन MMC रजिस्ट्रेशन देण्याच्या मागे आहे, जेणेकरून ते पण आमच्या ॲलोपॅथीच्या लाईनीमध्ये येऊ शकतील। हा निर्णय ह्याच्यासाठी आम्हाला घ्यावा लागतोय की त्यांचं वेगळं काउन्सिल आहे, त्यांनी त्यांच्या काउन्सिलमधनं त्यांचं रजिस्ट्रेशन करावं। कारण की एकदा समजा MMC रजिस्ट्रेशन झालं, पेशंटला होमिओपॅथी किंवा ॲलोपॅथीमधला फरक कळणार नाही, जेणेकरून ट्रीटमेंटमध्ये किंवा पेशंटच्या आउटकममध्ये प्रोसिजर्समध्ये बराच तफावत येऊ शकते। पेशंटच्या सेफ्टीसाठी आणि पुढच्या योग्य निदान आणि उपचारासाठी हा IMAने पुकारलेला बंद आहे। जस्ट फॉर द सिक्युरिटी अँड सेफ्टी ऑफ ऑल आवर पेशंट्स वी हॅव टेकन दिस स्टँड। अजून असंही आहे की आधी असं समजायचं की डॉक्टरांची कमतरता आहे खेडोपाडीमध्ये, पण रिसेंटली GR असा आला आहे की भरपूर डॉक्टर्स आहेत GR बॉन्डमुक्त केलेले आहेत। तर असा पण तफावत काही नाही आहे की डॉक्टरांची कमी आहे की त्यांना ह्या रजिस्ट्रेशनद्वारे ह्या डॉक्टरांना आपण पुढे त्यांना सेवेमध्ये घेऊ शकतो। आपला हा संप किती दिवस चालणार? आजचा आमचा लाक्षणिक संप आहे। तातडीने सचिव आणि जे मंत्री साहेब आहेत त्यांनी आमच्या डेलिगेशनला आज मीटिंगला बोलवलेलं आहे। संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत पुढचा निर्णय समजा आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या आणि रजिस्ट्रेशन समजा शासनाने चालू केले तर हा आमचा इनडेफिनिट स्ट्राईक आहे। विड्रॉवल ऑफ ऑल सर्व्हिसेस इन्क्लुडिंग मेडिकल इमर्जन्सीज हा आमचं राहणार आहे। थँक्यू। या ठिकाणी रुग्णसेवा आम्हाला काय परेशानी आता बंदच आहे तर काय एक वापरची गेली आमची सोबती बंद असल्यामुळे बंद करून राहिला नाही। हे करून टाका मग तुमच्या चर्चा काय तुम्ही करा तुम्ही, पण पेशंटचे हाल नका करू ना तुम्ही। कुठून आले तुम्ही? आम्ही अकोट तालुक्यातून आलो आहे। डॉक्टर साहेबांच्या नावावर आलो आम्ही इथं। त्रास सहन करावा लागतो नाही तर कालपासून परेशान आहो आम्ही। त्रास म्हणजे काहीच नाही करून राहिली इथं, इलाज म्हणजे बंद, आम्ही काय करावं? इथं आल्यावर काय माहीत पडलं आपल्याला? अरे संप आहे म्हणे बा। मग डॉक्टर साहेबाच्या इथं आलो म्हणजे संप आहे म्हणजे खोलीन म्हणणं आहे। आमच्या जीवाची खेळणं लावलं आहे। तुम्ही संपात काही करा ना तिकडे करा, आम्ही पेशंट लोक इथं जाऊ द्यावा आणि मग पाहते काय तर। नाव सांगा दिगंबर मोतीराव रावणकार। डॉक्टरांचा संप चालू आहे, काय अडचणी येत आहेत आपल्याला? आम्हाला असं अडचण आहे की इथे आम्ही आल्यानंतर आम्हाला माहीत पडलं की यांचं स्ट्राईक आहे। पूर्ण महाराष्ट्रात स्ट्राईक असल्यामुळे आम्ही अमरावतीकडून आलेले आमच्या नातेवाईकांना बोलवलं होतं, इथे अपॉइंटमेंट घेतलं होतं, पण आम्हाला आता परत जावं लागत आहे। आम्हाला ही खूप मोठी अडचण आहे। यासाठी पेशंटला त्रास असल्यामुळे परत जावं लागते। आमचा खर्च, पेशंटला त्रास, ही सगळी गोष्ट आम्हाला खूप त्रास सहन करावा लागत आहे। रुग्णसेवा मिळत नाही का? नाही मिळत। ही नाही झालं पाहिजे, असं स्ट्राईक नाही झाली पाहिजे। त्याचं कारण की पेशंटला काय याचं घेणं देणं, त्यांची स्ट्राईक आहे शासनाने मान्य केली पाहिजे बसून सण असा शासनाचा आम्ही आमच्यातर्फे शासनाला असा संदेश देत आहे आम्ही असा की असं नाही झालं पाहिजे। पेशंटला अडचणी आल्या आहे, पेशंटला गाठ आलेली आहे, ती गाठ काढायसाठी आम्ही इथे OPDमध्ये आले होते की आमच्या ऑपरेट झालं पाहिजे, त्यांनी नाही सांगितलं, पण आम्ही बाहेरून बोलवलेले नातेवाईकांना। नाव सांगा आपलं? मी श्यामकरण चंदानी, जळगाव।